ठाण्यात एकच खळबळ, निवडणूक अधिकाऱ्यांवर विरोधकाचा संशय. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 क च्या मनसेच्या उमेदवार प्राची अनुप घाडगे आणि प्रभाग क्रमांक 16 ड चे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरवला अवैध. मनसे नेते अविनाश जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान जाब विचारण्यासाठी पोहोचले निवडणूक कार्यालयात. महाविकास आघाडीमधील मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर व्यक्त केला संशय. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला सोडून सांगावं की ह्या पानाला काय अर्थ आहे, हे कोणाचं पान आहे. या पानावरती ना नाव, ना तारीख, ना वेळ, ना स्थळ, ना उमेदवाराची सही, ना उमेदवाराचं नाव, हा कोणाचं हेच कळत नाही. ते म्हणतात नाही, पण ऍफिडेव्हिट ज्यांनी सही केली त्याची सही नाही ना, मग झालं मंजूर. असं कसं काय मंजूर होऊ शकतं? कोणाचं हे तर सांगा आम्हाला. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ऍफिडेव्हिट आहे. त्याचं नाव आहे काय? एकता एकनाथ भोईर. हे काय, कुठली निवडणूक पद्धती आहे? आता हे एक कॉलम फक्त लिहिलेलं, एक कॉलम रिकामा राहिला. नाही, एकच कॉलम रिकामा राहिला. संगीता माणिक पाटील रिजेक्ट. ठाण्यात एका ठिकाणी ऍफिडेव्हिट हे काल भरणं आवश्यक होतं. आज दुपारी 3 वाजता भरलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा, हे इतके वाजता भरलं जात आहे. ओके, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड वरनं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला. हा बघा याचा, आणि हा एक 5 मिनिटं उशीर झालेला हा एक्सेप्ट केलाय, खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही केलाय. सेम. हे बघा, सेम इथे रिजेक्ट केलं, इथे पण रिकामा आहे, हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला. नगरसेविका वाघ, ही शिल्पा वाघ, ती आलीच मुळी 11:30 वाजता. म्हणजे 11च्या आत येणं अपेक्षित असताना 11:30 वाजता हॉलमध्ये प्रवेश केला. मान्य करण्यात आलं. इथे एक रकाना रिकामा आहे, फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला. ही आमची बहीण वेळेत आली होती, फक्त एक रकाना रिकामा राहिला, बाद. तुम्ही 3 वाजता ऍफिडेव्हिट ऍडमिट करतात, ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेव्हिट ऍडमिट करून घ्यायचा. म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ऍफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही ऍफिडेव्हिट घेणं. माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही, तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हातात कक्षेत राहून काम करायला हवं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही, क्लार्क नाहीये तुम्ही. साडे 11 वाजता माणूस हॉलमध्ये येतो, त्याला तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा? लोक 2-2 मिनिटं उशिरा आले तर तुम्ही हाकलून दिले. आणि हे एवढे पुढे, आणि हा म्हणजे मोठा पुढा कुठे गेला होता एमटी, हे काय आहे? कोणाचा आहे हा? कोण माणूस आहे? हे कसं ग्राह्य धरलं तुम्ही? हा मेलेला आहे, जिवंत आहे, कोण आहे हा? आणि असाच एक अर्ज नोटरीनी सही केलंय, सगळं केलंय, सगळी केलंय, तिथे म्हटलं उमेदवारांनी सही केलं नाही, रिजेक्ट. अरे इथे उमेदवाराचं सही नाही, काय नाही, तर ऍक्सेप्ट केलं तुम्ही.
सर जाणून काही नाही मला मी खरं सांगू काय मी तर यायला पण तयार नाही कारण का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं काहीही अपेक्षा नाहीत. लोकांनी काही ठिकाणी गुन्हे भरलेले नाहीत. महानगरपालिकेने परवा 3 उमेदवारांची यादी जाहीर केली की अनार्य म्हणजे ह्यांच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे. आता अनधिकृत बांधकाम आहे ते अजीवन आहे ना, ते काही एका तारखेला अनधिकृत बांधकाम संपत नाही. मग जर अनधिकृत बांधकाम त्याच्या नावावर आहे तर तो जन्मभर महानगरपालिकेचा गुन्हेगार आहे. मग त्याचा अर्ज मान्य कसा केला? मुंबऱ्यामध्ये एका उमेदवाराला स्वतः महानगरपालिकेने सौरभराव यांच्या आदेशान्वये अनार्य घोषित केला अनधिकृत बांधकामासाठी. त्या अनधिकृत बांधकामात जागेवर आहे ना, त्याचा टॅक्स आज देखील त्याच माणसाच्या नावाने निघतो की नाही? मग जर त्याचा टॅक्स त्याच माणसाच्या नावाने निघतो त्याचा अर्थ काय की जन्मभर तो माणूस गुन्हेगार आहे. ठाणे महानगरपालिकेचा MRTP चा कायदा त्याला लागू झालेला आहे. तो एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो. इथे माणसाने हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे, आरोप आहे, तो लपवलाय. आत्महत्यास प्रवृत्त केला हा गुन्हा लपवलेला आहे. ऍफिडेव्हिट मध्ये खोटी माहिती दिलेली आहे तो लपवलेला आहे. तरी त्याच्यानंतर तुम्ही त्याचा ऍफिडेव्हिट पण स्वीकारता या चुका सुधारण्यासाठी. कोण आहे सर? कोण हे प्रभाग क्रमांक 10 राबोडीत घडलेलं आहे आणि याच्यावर सगळ्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. पण माझा कुठल्याही प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी ना टीव्हीशी बोललो ना अधिकाऱ्यांशी बोललो. कारण का अधिकारी हे फक्त गुलाम झालेले आहेत. काय उपाय नाही आहे. कोर्टात जाणं, कोर्टात लढत बसणं. यांना माहिती कोर्टात काय होणार नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. जाणून बुजून हे जाणून बुजून चालू आहे. निवडणूक अधिकाऱ्याचा तुम्ही बिंदास करा, काय होत नाही. आता याच ठिकाणी सगळे अधिकारी नाश्त्याला बसले होते. नाश्त्याला बसले म्हणून उमेदवार बाहेर उभे राहिले. नाश्ता संपल्यावरती उमेदवार आत गेले. निवडक उमेदवारांना आत घेतल्या, बाकीच्यांना सांगितलं वेळ गेली. अहो तुम्ही नाश्ता करत होतात, चेक करा CCTV फुटेज. उत्तर द्यायला तयार नाही. माझं म्हणणं निपक्षपातीपणा काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे की नाही आहे? कमीत कमी निवडणुकीत का निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे तसं जाहीर करा. हे फार अपेक्षा आता भारताला राहिलेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाकडनं. काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही त्याला अनार्य घोषित करता 25 ला, आता 3 दिवसापूर्वी, आणि त्याचा अर्ज स्वीकारता. मग ते अनधिकृत बांधकाम जागेवर आहे की नाही आहे? आयुक्तांनी स्वतः सांगावं आम्हाला की ते अनधिकृत आता जागेवर नाही, की आम्ही ते पाडलेलं आहे आणि आता ते शिल्लक नाही. असं आहे का? आजही टॅक्स त्याच्याच नावाने निघतो, आजही बिल्डिंग तिथेच आहे. मग हे सगळं अस्तित्वात असताना तो उमेदवार होऊ शकतो. सौरभराव काही उत्तरच देणार नाही त्याच्यावर. जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काही कारवाई करण्याची मागणी असेल. आणि महापालिका असेल पारदर्शक म्हणणं आहे की पारदर्शक पारदर्शक नमुना, हा पारदर्शक नमुना दाखवला ना. हा कुठल्या कोर्ट ऍक्सेप्ट करेल? कुठला जज ऍक्सेप्ट करेल? म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटा सिटी सिव्हिल कोर्ट म्हणजे सर्वात छोटा न्यायाधीश असेल त्याच्यासमोर हा पत्र गेल्यावर तो फाडून फेकून देईल बाहेर, फेकून देईल. अधिकारी सांगतात नाही नोटरीची सही आहे ना. नोटरीची सही म्हणजे काय? मी उद्या कागद घेऊन येतो नोटरीचा सही मारून. हा नोटरी कोण आहे आणि त्यांनी असं कसं काय केलं? पहिली त्या नोटरीची चौकशी झाली पाहिजे. आता कोण आहे नोटरी जो अशा सह्या करून कागद देतो? रिकाम्या जागा भरा असा एक कागदपत्र आहे का तुमच्याकडे? हे आहे ना, त्या रिकाम्या जागा भरून घ्यायच्या असतात आणि तसा निवडणूक आयोगाचा कायदा आहे. मग कायदा धाब्यावर बसून तुम्ही फॉर्म भरून घेतले का? इथेच सत्ताधारी पक्षाचा खेळ असतो. आणि तुम्ही सगळ्या सांगितलं ना, एकता एकनाथ होईल.
सगळ्यांच्या अरुणचे तुम्ही फोन चेक करा, प्रत्येकाला वरिष्ठ मंत्र्यांचे फोन आले, प्रत्येकाला की हे करू नका, हे सांभाळून करा. बाजूला फोन घेऊन जाऊन बोलण्याची गरज काय तुम्हाला? तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ना, जागेवर बसून बोला ना. तुम्हाला कोणते कानात येऊन सांगतात फोन आलाय, मग तुम्ही फोन घ्यायला आत जाता. कशासाठी जाता? संशयास्पद वागायचं कशाला? एकीकडे तुम्ही सर, निवडणूक- तर दुसरीकडे नमो ठाणे नमो भारत अशा प्रकारचे देखील ते जाऊ द्या. निवडणूक निर्णय अधिकारी ही स्वायत्त संस्था आहे, मात्र आता ते सत्ताधाऱ्यांचं ऐकते असं. सत्ताधारांच्या हातातलं भावलं म्हणजे निवडणूक आयोग आहे. चला, थँक्यू सर. तुमचं आधी नाव सांगा, कुठल्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला कुठल्या वर्णातनं, नेमका अर्ज बाद करण्याचं काय कारण निवडणूक अर्ज करण्यात आलं? नमस्कार, माझं नाव सौ प्राची अनुप घाडगे. मी प्रभाग क्रमांक 18 क मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला. आम्ही सकाळी 10:30 वाजता इथे पोहोचलो, तेव्हा त्यांच्याकडे सगळं त्यांचं सेटअप चालू होतं आतमध्ये. तर आम्ही आतमधून बाहेर आलो, ते बोलले की तुम्ही इथे थांबा म्हणून. आम्ही थांबलो त्यासाठी, आणि माझं एक मतदाराचा दाखला बाकी होता, तो दुसऱ्या प्रभाग समितीमधून येणार होता, प्रभाग समिती 6 मधून. पण ऍक्च्युली तिकडचे अधिकारी पण तिथे हे नव्हते की उपस्थित नव्हते, त्यामुळे तो मतदार दाखला मला 10:30 वाजता मिळाला. आणि 10:30च्या नंतर इथे येईपर्यंत ते 11 वाजून गेलेले. आणि जेव्हा आम्ही त्यांना पोलीस अधिकारी जे समोर होते त्यांना आम्ही सांगितलं की माझं हे डॉक्युमेंट राहिलेलं होतं, आम्हाला ते द्यायचंय, तर ते बोलले तुमची वेळ निघून गेलेली आहे, ते आता तुम्ही सबमिट करू शकत नाही. तर आम्ही बोललो की आम्हाला तरी सुद्धा मॅडमला भेटायचंय, मॅडमशी बोलायचंय वगैरे. तर ते बोलले की आता होणार नाही, जेव्हा तुमचा नंबर येईल, जेव्हा 18 क ची छाननी सुरू होईल, तेव्हा तुम्ही जाऊन तिथे बोला, रिक्वेस्ट करा वगैरे. त्याच्यासाठी मी रिक्वेस्ट लेटर सुद्धा, अर्ज सुद्धा तयार केलेला होता. आणि जेव्हा आम्हाला आतमध्ये बोलवण्यात आलं, तेव्हा त्यांना आम्ही विचारायला गेलो, सांगायला गेलो की असं असं आहे आमचं पेंडिंग. तर त्यांनी आम्हाला काहीही रिस्पॉन्स दिला नाही. ते बोलले तुम्ही बसा म्हणून. त्यांनी ऐकूनच घेतलं नाही आमचं म्हणणं काय आहे ते. आणि बसा बोलल्यावर त्यांनी डायरेक्ट ती अर्जाची म्हणजे जे उमेदवारी अर्ज होता त्याची छाननी केली. छाननी केल्यावर त्याच्यामध्ये त्यांनी सरळ की सांगितलं हे डॉक्युमेंट नाही आलेले आहेत, त्यामुळे ते अवैध आहे. त्यांनी तिथे ते डिस्क्वालिफाईड करून टाकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. तर ऑब्जेक्शनच्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी वेळ दिलेली होती त्या वेळेनुसार आला नाही. मला हे बोलायचंय की जर त्या वेळेमध्ये मला माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही तर मी सबमिट काय करू त्यांना? मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंट मिळालं असतं तर मी ते सबमिट केलं असतं ना. मला त्या वेळेमध्ये माझं डॉक्युमेंटच मिळालं नाही आणि मला 5 मिनिटच उशीर झाला की ते सबमिट करायला. तर ते बोलले नाही, जी वेळ दिलेली होती तुम्हाला त्या वेळेमध्ये द्यावंच लागेल. पण त्या वेळेमध्ये जर दुसऱ्या प्रभाग समितीमधले आयुक्त जर जे उपस्थितच नसतील तर मला माझं डॉक्युमेंट कसं मिळेल? आणि 1 तासामध्ये मला माझे डॉक्युमेंट्स कसे मिळतील की जे माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, ते मी कसे उपलब्ध करून द्यायचे? म्हणजे मला असं वाटतं की हे खूपच कमी वेळ म्हणजे त्यांनी दिला, की त्यांनी वेळ थोडा द्यायला पाहिजे होता. की जेन्युइन रिझन होतं, रिझन असं काहीही फेक नव्हतं की आम्हाला मुद्दाम आम्ही लेट आलो वगैरे. मी 10:30 वाजल्यापासून इथे बसलेली होती येऊन, पण त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की आम्ही तुम्हाला 8 मध्ये पाठवणार नाही. पण आता अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे की वैध करण्यात आलेला? म्हणजे त्यांनी अवैधच केलं. म्हणजे ते डिस्क्वालिफाईड की ते बोलले तुमचे डॉक्युमेंटच नाही. पण जर मला डॉक्युमेंटच लेट आले तर मी त्यांना सबमिट कसं करू 11च्या आतमध्ये? 11च्या आतमध्ये मला सबमिट करायला तेवढा वेळ पण मिळाला पाहिजे ना की माझे डॉक्युमेंट तिथून येतील म्हणून. आता नेमकी मागणी काय असणार आहे? कारण अर्ज तर बाद झालेला आहे, यापुढे काही मागणी आपण केलेली आहे का? पक्षश्रेष्ठींना काही या संदर्भात कळवलेलं आहे का?
नाही, सगळं बोलणं झालेलं आहे त्यांना मागणी, पण ते टाइमच धरून बसलेले आहेत की नाही म्हणून तुम्ही टाइमामध्ये आले ना. ऍक्च्युली त्यांनी 5-10 मिनिटं ऍटलीस्ट 15 मिनिट्सचा तरी द्यावा. आणि माझं एक म्हणणं आहे, जर तुम्ही निवडणुकाचे अर्ज जेव्हा घेता, जेव्हा तुमचा टाइम संपतो तेव्हा तुम्ही 10 वेळा अनाउन्समेंट करता की 3 वाजेपर्यंत आहे, 3च्या नंतर गेट बंद होणार, गेट चालू करणार नाही, कोणाला आतमध्ये घेणार नाही वगैरे. तर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट चेकलिस्ट दिली आहे ज्याला सबमिट करायचे, त्याच्यासाठी तुम्ही अनाउन्समेंट का नाही केली की तुमचा 10 ते 11चा वेळ आहे, त्या वेळेमध्ये या, हा वेळ संपत आलेला आहे. ऍक्च्युली त्यांनी बाहेर काहीही अनाउन्समेंट केलेली नव्हती. आणि मी जेव्हा आलेली होती तेव्हा इथे काहीही रश नव्हती की जे डॉक्युमेंट द्यायला आलेले होते मला कोणीही दिसलेले नाहीये. आतमध्ये गेल्यानंतर ते नाश्ता करत होते का, काय नेमकी तिथे परिस्थिती होती? आतमध्ये गेली तेव्हा त्यांचं सगळं सेटअप चाललेलं, सगळं म्हणजे त्यांचं ते चेअर्स लावणं, कम्प्युटर्स लावणं, त्यांचं सगळं सेटअप चालू होतं. आणि बाकीचे जे होते त्यांचे कार्य करणारे ते नाश्ता करत होते. त्याच्यामुळे आम्ही एक फोन साठी बाहेर आलो, तर त्यांनी आम्हाला नंतर बाहेरच थांबवलं की बोलले थांबा आता तुम्ही जरा बाहेर. त्याच्यामुळे ते बोलले की जसं, नंतर आम्ही परत त्यांना बोललो डॉक्युमेंट जसं माझ्याकडे रिसिव्ह झालं, मी त्यांना बोलली आम्हाला हे द्यायचं आहे म्हणून. तर ते काय बोलले की नाही, आता टाइम निघून गेलेला आहे, तुम्ही सबमिट करू शकत नाही म्हणून. तुमचा अवैध कशामुळे गेला, कुठल्या पक्षातल्या कुठल्या प्रभागातून तुम्ही उमेदवार, काय नाव सांगा? आमचे उमेदवार कोण? चला मी बोला. काय कारण होतं अवैध फॉर्म करण्याचं आणि तुम्ही कुठल्या वॉर्ड मधून लढत होते? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी उमेदवार होतो. ते कारण काहीच नव्हतं. ही छाननी फॉर्म मला दिली, सर्व पेपर वगैरे सर्व छाननी झाल्यानंतर त्याच्यावरती असं लिहिलं होतं, दोन कारण होते. त्याच्यावरती तुमची सही अक्षरी नाहीये, हे मला दिलं. नंतर बँकाचं हे नाही, बँकाचं हे मी रात्रीच केलं क्लिअर. हा मला देताना असं काहीच नाही बोलले ते लोक की तुम्ही नवीन घेऊन यावे, ऍफिडेव्हिट नवीन पाहिजे, असं काहीच नाही बोलले. नंतर मी सकाळी आलो परत 10:30 वाजता मी गेलो मॅडमकडे. मॅडम कुठली तरी अक्षरावरती सही राहिलेली होती, ते मला करायचं आहे. तिने आज घडीवरती बघून ते मला बोलले की 11 वाजता आधी मला नवीन ऍफिडेव्हिट ते करून तुमची सही करून मला आणून द्यावी. 11 वाजायला 9 मिनिटं बाकी होते. 9 मिनिटाचा आत मी कसं काय ऍफिडेव्हिट बनवून आणून देऊन त्यांना? लोक इकडे 11:30 वाजता येतात, त्यांच्यावर काही कारवाई नाही, काय नाही, त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट करतात, त्यांना सर्व काही करतात. मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काय असा काय आहे प्रॉब्लेम आहे तुम्हाला? याच्यावर लिहिलेलं पण नाहीये ते नवीन ऍफिडेव्हिट आणि नवीन ऍफिडेव्हिट पाहिजे, याच्यावरती काय लिहिलेलं नाहीये, फक्त सही नाहीये. असं का? म्हणजे मी गरीब घराचा आहे म्हणून का? तुमच्या समोर कोणते उमेदवार आहेत शिवसेनेचे? त्यामुळे माझ्या समोर मनोज तुकाराम शिंदे साहेब आहेत. आता त्यांना एवढी भीती होती का की मी आलो समोर तर काय काहीतरी गडबड होईल, माझं हेच फॉर्म करा बाद, असं काय होतं? काय मागणी शेवटचा? काय नाही, यांच्यावरती सर्ववरती कारवाई झालीच पाहिजे. ओके, फोटो मारा एक. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा पद्धतीने चाललाय तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे या ठाण्यामध्ये. आणि या सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवरती दबाव आणून आज इथे धडधडीत पुरावे त्या ठिकाणी आपण दाखवलेले की 11 वाजता उमेदवारांनी त्या ठिकाणी यायचं होतं आणि जे काय कागदपत्र त्यातले राहिलेले असतील ते 11 वाजेपर्यंत हे करायचे. 11 वाजता 1:30 वाजता डिस्प्ले त्या ठिकाणी लावलं गेलं आणि 1:30 वाजता डिस्प्ले लावल्यानंतर मला वाटतं बाकीच्या आपल्या उमेदवारांना माहीत पडल्यानंतर त्यांनी ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु इथे जाणून बुजून त्या ठिकाणी कित्येक हे पत्रकामध्ये दिसत होतं की तिथे उमेदवाराची सही नाही, ब्लँक आहे, तारीख नाही. आणि असं असताना ते त्या ठिकाणी ती बाब लक्षात न घेता आणि परंतु हे दुसऱ्या उमेदवाराला तिकडे बाद केलं जातं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिंदे गटातल्या जेवढे उमेदवार बंडखोर या ठिकाणी होते त्या बंडखोरांचे सर्व उमेदवार यांच्या साह्याने त्या ठिकाणी जाणून बुजून बाद केले होते. आणि काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मनसेचे असतील किंवा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील, या ठिकाणी
जाणून बुजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये मला वाटतं, आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही, परंतु त्यांनी आम्हाला पहिलंच कबूल केलं रस्त्यावर की माझ्याकडनं त्यासाठी चुकीचं न्याय मागायला लागेल. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्क्रुटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात. मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या. जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले. याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या. त्यांचं असं मत आहे, आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो. एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला. आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4:30 वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली. अशी एका लेडीजने तक्रार केली ती मागे उभी आहे. त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं, तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती, तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती. मी म्हणलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागवलं नाहीत तुम्ही, 2 मिनिटात आलं असतं. तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या. याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे. सीसीटीव्ही फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाही तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही. खरं तर आमचं मत आहे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजे, कारण चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्यात. आमचा एक उमेदवार आहे त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला त्याची बायको बरोबर 10:30 इथे आली, पण ज्यावेळेला ती 10:30 आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोक नाश्ता करत होती पण ती पण बिचारी तिथे बसली. म्हणजे 11:05 ज्यावेळेला सगळी लोक टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं. त्यावेळेला ती म्हणते नाही 11:05 आलात. अहो पण ती महिला त्या हॉलमध्ये 10:30 आली ना. जर एखादी महिला 10:30 हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे, नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले. तुम्हाला आठवतंय का, आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्वाचा आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका. आणि त्याचा परिणाम आम्ही आज बघतोय. हे असे भ्रष्ट अधिकारी, अनधिकृत बांधकामाला संरक्षण देणारे अधिकारी ज्यावेळेला निवडणूक प्रमुख होतात ना त्यावेळेला मग ते त्यांच्या नगरसेवकांचे त्यांच्या मंत्र्यांचे आदेश पाळतात आणि ही जी तरुण पोरं आहेत ना जी आता फॉर्म भरतात त्यांचं करिअर 5-5 वर्षासाठी बाद करतात. याच्यापेक्षा मोठं राजकारण काही नसू शकतं. आजची घडलेली घटना ही चुकीची आहे आणि याच्या बाबतीत सौरव राव यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही उद्या आदरणीय राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटू. आज सकाळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज हे चेक करावेत आणि ज्या मॅडमनी चूक केली 11 वाजताच्या आधी जे काही फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते कायद्याने लावले नाहीत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल व्हावी अशी मागणी आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या विरुद्ध आपण उपासनाचा उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत, आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही निर्णय तो कळू तुम्हाला. ओके.